होलाष्टक दरम्यान या मंत्रांचा जप करा, घरात वर्षभर सुख समृद्धी नांदेल. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. यंदा होळी हा सण 14 मार्च रोजी साजरा केला जाईल. होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते, ज्याला छोटी होळी असेही म्हणतात. त्याच वेळी होलिका दहनाच्या आधीचे 8 दिवस खूपच अशुभ मानले जातात, ज्यांना होलाष्टक म्हणतात. होलाष्टकाच्या या 8 दिवसातच कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. तथापि धार्मिक दृष्टिकोनातून होलाष्टक हा खूप शुभ मानला जातो. होलाष्टकाच्या वेळी मंत्रांचा जप करणे उत्तम आणि फायदेशीर ठरू शकते. अशातच जाणून घेऊया की होलाष्टक दरम्यान कोणते मंत्र जपावेत आणि त्याचे काय फायदे आहेत. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युमोक्षीयमामृता. मंत्र जप व त्याचे लाभ. होलाष्टक दरम्यान महामृत्युंजय मंत्र जप केल्याने अकाल मृत्यूयोग नष्ट होतो. या मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती आणि वाईट नजर इत्यादी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही आणि तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात. लक्ष्मी मंत्र. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं हुं महालक्ष्मी नमः. मंत्र जपाचे फायदे. असे मानले जाते की घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलाष्टक दरम्यान मंत्र जप करून लक्ष्मी मातेला सिद्ध करता येते, ज्यामुळे घरातील पैशाची कमतरता दूर होऊ शकते. मंत्र जप लाभ. मनात भीती असेल किंवा तुम्हाला प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची भीती वाटत असेल तर तुम्ही होलाष्टकाच्या वेळी रुद्र गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. यामुळे व्यक्ती भीतीपासून मुक्त होतो आणि निर्भयता जन्माला येते. विष्णू मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. मंत्र जपाचे फायदे. होलाष्टकाच्या दिवसात भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप केल्याने केवळ भगवान हरिनारायणांचा आशीर्वाद मिळत नाही, तर प्रल्हादजींसारखी भक्ती आणि विष्णूचे सानिध्य देखील मिळते. व्यक्तीमध्ये आध्यात्मिक शक्तीचा प्रचंड प्रसार होतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषय माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.